नमस्कार मित्रांनो, मी शिवान सचिन राऊत. तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला रावणाची आणि एका देवीची कथा सांगणार आहे. एक रात्र होती. देवी माता झोपून होती. त्याच्यापाशी एक खास तलवार होती, ज्याने त्यांनी राक्षसाला ठार करू शकत होती. ते तलवार रावणाच्या हाती लागून गेली. सकाळी उठल्यावर देवीला काही ते तलवार दिसली नाही. ते शोध करायला लागली. एका गणपतीपासून त्याला खबर आली की बा तुमची तलवार रावणापाशी आहे. ते रागारागामध्ये आपले शस्त्र उचलले आणि रावणाच्या सैन्याकडे निघून गेली. रावणाच्या सैन्यापाशी निघून त्यांनी बघलं की रावण खूप सगळ्या जणाला त्या तलवारनी मारत आहे आणि खूप ताकदवर बनला आहे. तर देवी माता स्वतः खाली आली आणि त्याच्या सगळ्याला ठार करून रावणाकडे चालायला लागली. रावणाकडे गेल्यावर तिने रावणापासून पहिले आपली तलवार घेतली, त्यानंतर रावणाला मारून टाकलं. त्याच्याकडून हर दिवाळीच्या पहिले आपण हॅपी दसरा बनवतो. धन्यवाद.